आमच्या डीएस न्यूज 24 चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। नमस्कार, मी अश्विनी पुरी, डीएस न्यूज 24 मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा। राज्यातील अनेक भागांत गुरुवारी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे। पुणे तर सकाळपासूनच पाण्याखाली गेलं। पुण्यासह मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, बदलापूर, सातारा, कोल्हापूरसह अनेक भागात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे। राज्यामध्ये आज देखील अनेक भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे। त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून अनेक जिल्ह्यांमध्ये शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। मुंबई उपनगर, ठाणे, पुणे, पालघर, सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे। भारतीय हवामान खात्याने दिलेल्या पूर्वसूचनेनुसार 26 जुलै रोजी या जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला गेलेला आहे आणि त्यामुळे शुक्रवारी ही सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। त्यामुळे सुरक्षिततेच्या कारणास्तव जिल्हा प्रशासनाने सर्व अंगणवाडी आणि सर्व सरकारी आणि खासगी प्राथमिक व माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा, जिल्हा परिषद शाळा, नगरपालिका, अनुदानित आणि विना अनुदानित शाळा, सर्व आश्रमशाळा, सर्व महाविद्यालये आणि औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांच्या आस्थापनेवरील शैक्षणिक संस्थेतील सर्व विद्यार्थ्यांना सुट्टी जाहीर केली आहे। नागरिकांनी सतर्क राहावं आणि प्रशासनाने दिलेल्या सूचनांचं पालन करावं असंही आवाहन करण्यात आले। तसेच 26 जुलै रोजी पालघर, ठाणे, मुंबई, सातारा, रायगड आणि पुणे या जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आलाय, तर रत्नागिरी, कोल्हापूर, नाशिक, गडचिरोली आणि चंद्रपूर या जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय। डीएस न्यूज 24 साठी अश्विनी पुरी, मुंबई। अशाच नवनवीन घटना घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा डीएस न्यूज 24। तोपर्यंत मी अश्विनी आपली रजा घेते। नमस्कार।